त्याच्याबरोबर आयजी साहेबांना भेटलो होतो, सीपीना भेटलो, क्राईम डिपार्टमेंटला भेटलो. या अनेक हे आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. ऋषीभाऊ गांगटे इथे आहेत, तर हे सर्व पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. एफडीएचा इन्स्पेक्टरचा पेपर जो एमपीएससीच्या माध्यमातून घेतला जातो तो फुटलाय. त्याचे जे प्रश्न आहेत ते फुटलेत, हे आमच्या सगळ्यांचं मत होतं. पण दुर्दैव असं एमपीएससीने ते स्वीकारलं नाही. एमपीएससीला आम्ही दबाव टाकून विनंती करून इन्व्हेस्टिगेशनला तपासाला तुम्ही सुरुवात करा असं सांगितल्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. पोलीस विभागाने इन्व्हेस्टिगेशन चांगलं केले, अधिकारी चांगले, सीपी मुंबई त्याच्याबरोबर पीआय देसाई यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काल रात्री 11 वाजता एमपीएससीने मान्य केलं की एफडीएचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत. आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं एफआयआर मध्ये आहेत, अजून एफआयआर आमच्यापर्यंत आलेलं नाही, आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, 1997 ला एमपीएससीचा पहिल्यांदा पेपर फुटला होता पीएसआयचा, आणि त्यावेळेसचे अध्यक्ष जे होते एमपीएससीचे, काय नाव होतं त्यांचं, कर्णिक, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. 1.5 वर्ष जेलमध्ये होते. आता विद्यार्थ्यांची मागणी, आमची सगळ्यांची मागणी आहे की एफडीएचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं. त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा, आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. आणि आम्ही अजूनही विनंती करतो की हे जे काही तपास आहे, एफआयआर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका. कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपरमध्ये प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे. अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत. एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथे गेलेला आहे. त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, एमपीएससीचा पेपर कधीच फुटत नव्हता. 1997 नंतर आता तो पहिल्यांदा फुटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत. कारण ह्याच्यातून आपण जर बघितलं तर पीएसआय असेल, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या मोठ्या मोठ्या पदाच्या परीक्षा सुद्धा एमपीएससीतून घेतल्या जातात. एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण द्यावं. आणि अध्यक्ष तुम्ही बदलणार आहात का, कुठल्या व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष बनवणार आहात, हे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. कंत्राटदारांचा एक प्रश्न आहे, एकीकडे तुम्ही एमपीएससी यूपीएससीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लढताय पेपर फुटी विरोधात, दुसऱ्या कंत्राटदारांचा मुद्दा आहे. दुसऱ्या कंत्राटदारांना आत्महत्या केल्या, सरकारकडे 40 लाख रुपये नव्हते असं झालं वाटतं. त्याच्या घरच्याचं म्हणणं आहे नांदेडचा तो होता, काम पूर्ण झालं, पैसे सरकारने दिले नाही. जे देवकाते नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, दुर्दैवाने त्यांनी तिथं आत्महत्या केली. खरं तर मला या सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करायची आहे, आपण रस्त्यावर येऊ, आपण लढू, आणि एकदा आपण एकजूट दाखवली ना तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत 6 कॉन्ट्रॅक्टरांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी महाराष्ट्रात आत्महत्या केलेली आहे, आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर मराठी आहेत. गुजराती कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर दिले जातात, आंध्र प्रदेशच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे हजारो कोटी रुपये वेळेवर दिले जातात, पण मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे 90,000 कोटी रुपये हे तुम्ही जलजीवनचे घ्या, पीडब्ल्यूडीचे घ्या, ग्राम विकासचे घ्या, नाही तर अजून कुठल्याही विभागाचे घ्या, 90,000 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत. याच्यात काही लोकांनी आपल्या पत्नीचे दागिने विकले, जमिनी विकल्या, घरं विकली, घरं कुठल्या तरी व्यक्तीला पैसे व्याजावर घेण्यासाठी तिथं तारण दिली. असं करून सुद्धा 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, या लोकांचे पैसे येत नाहीत. ही विनंती परत एकदा करतो की कृपा करून आत्महत्या करू नका. आपण स्वाभिमानी लोक आहोत,
आपली एकजूट आली ना, या सरकारला झुकू गुडघ्यावर आणू. येत्या काळामध्ये या सर्व कॉन्ट्रॅक्टरनी निर्णय घ्यावा की पुढच्या महिन्यामध्ये एक स्पेशल अधिवेशन, हे कॉन्ट्रॅक्टरचं, मी राजकीय अधिवेशन म्हणत नाही, या सर्व कॉन्ट्रॅक्टरचं त्यांचं एक अधिवेशन ते महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सेंटर ठिकाणी घ्यावं. आणि जे डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला अधिवेशन येते त्याच्या आधी सरकारने या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यावेत, नाहीतर ते अधिवेशन हे कॉन्ट्रॅक्टर व आम्ही सर्वजण या मराठी लोकांना ताकद देण्यासाठी हे चालून देणार नाही. हे मात्र इथं आमच्या पक्षाच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून इथं मी बोलून दाखवलं.